बघू शकता. हे बघा, त्याला घेवडा शेंग म्हणतात, पण ही अशी गोल गोल आहे बघा. बघा ह्याची असंच वेगळी काही तर भाजी बनवली तुम्ही बघू शकता. लागणारं साहित्य बघा, अद्रक कोथिंबीरची कुटून घेतले. आता मी कढई ठेवते बघा, तुम्ही बघू शकता. गॅस तापायला ठेवते. ह्याची आपल्याला भाजी करायची बरं का. तुम्ही बघू शकता मी कांदा टाकत आहे. पाहू शकता. अद्रक लसणाची आबडतोबड अशी कुटलेली. एक टमाटे, ते शेंगा आहेत ना, ह्याच्यात टाकायचं बरं का. वेगळी पद्धत आहे. त्याला आता गॅस वाढायला नाही घालायचं, तेलातच पडतायचं कांदा. त्याला घेवडाच बोलते, पण ही अख्खी शेंगा अशी गोल गोल असते. बघू शकता. चवीपुरतं मीठ, तिखट, एक लाल तिखट, काळा मसाला, थोडीशी हळद, मसाला. बघा ही पद्धत करून बघा भाजी. इतकी सुंदर लागते नाही भाजी, तुम्हाला सांगते वाव, वेगळं काय कर. पोरांच्या डब्याला द्यायला चांगली बघा. नंतर कूट टाकायचा शेंगदाण्याचा. आता शिजू द्या. आता बघू शकता. आता आबडधोबड कूट टाकायचं बरं का. बघू शकता. 10 मिनिटं लय झाले. कवळी आहे ना, एकदम कवळी, एकदम लुसलुशीत आहे. ताजी ताजी तोडून आणलेली बघा. त्याला घेवडा, गोल घेवडा म्हणतात बरं का. थोडा अजून टाकूया कूट. तुम्ही करून बघा ही भाजी, खूप सुंदर लागते बरं का. हे बघा, तुम्ही बघू शकता कशी झाली घेवड्याची गोल गोल शेकायची. बघू शकता तुम्ही. याला तोडून करते तसं आपण सुलट करतो रे. तोडली बघा, गावारसारखी दिसली बघा. तुम्हाला माझी करण्याची पद्धत आवडली असेल, घेवड्याची पद्धत, ही भाजी आवडली, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. दिशू लाभेल.